इथे कला चष्मा, इथे कला जी काही आहे ती अद्वैतच्या खोलीमध्ये असते आणि कला अद्वैतच्या खोलीमध्ये असताना मात्र आता ती त्याला सकाळी गुड मॉर्निंग विश करते आणि गुड मॉर्निंग विश करून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. आता अद्वैत म्हणत असतो, हे सर्व काही मी काय पाहत आहे, जी काही कला जी आहे ती मला इथे झोपेतून उठवण्याचं काम करत आहे आणि ते हे कसं शक्य आहे, असं हे काय चाललेलं आहे. म्हणजेच मला स्वप्न तर पडलेलं नाही आहे ना, किंवा सूर्य जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडून कुठल्या बाजूने उगला हेच मला कळत नाही, असं इथे तो मनाशी सर्व काही गोष्टी इथे बोलत असतो. आणि तो आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर कला म्हणत असते, अद्वैत प्लीज नाटके करू नकोस, तू आता झोपेतून उठ वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी आता इथे जो काही अद्वैत आहे तो तिला म्हणत असतो. तेव्हा कला म्हणत असते, अद्वैत उठ ना प्लीज. तेव्हा आता तो खरंच नाटके करतो आणि म्हणत असतो, खरंच ही जी कला आहे ती माझ्यासोबत एवढी चांगली वागते, पण मला तर ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही, हे कसं शक्य आहे, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कला आता इथे बोलायला सुरुवात करते आणि ती काही मिनिटासाठी चिडलेली असते. तर आता अद्वैत म्हणतो, आता कसं, आता खरे वाटत आहेस तू, कारण तू चिडलीस ना, मग खरंच खरे आहेस, असं इथे तो तिच्याशी बोलत असतो. आणि आता कला अद्वैत आणि कला एकमेकांशी बोलत असताना ती म्हणत असते, हे बघ अद्वैत, मी तुला पाणी आणलेलं आहे पिण्यासाठी गरम करून आणि त्यासोबतच कॉफीसुद्धा घेऊन येते, तू पटकन आवर. तेव्हा आता हे सर्व काही मी आवरते, तू फ्रेश हो, असं इथे ती त्याला बोलत असते. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय खरंच तू मला फ्रेश व्हायला जायला सांगत आहेस आणि तुझं फक्त तू मला सांगतेस की माझं मीच आवरू आणि हे सर्व काही तू आवरणार आहेस, असं इथे तो मुद्दामूनच नाटक्या स्वरूपामध्ये इथे तिच्याशी बोलण्याचं काम करत असतो. आणि तेव्हा आता इथे जी काही कला आहे ती म्हणत असते, हे बघा अद्वैत, नाटक करू नकोस, तुझं तू आवरून घे, मी माझं आवरते, असं म्हणूनच ती त्याला आता वॉशरूममध्ये पाठवत असते. आणि तेव्हा त्याला स्वतःवरतीच आता इथे विश्वास बसत नसतो की हे सर्व काही या पद्धतीने होणार आहे वगैरे. पण कला जी आहे ती अगदीच खरं बोलत असते की तू जा वगैरे. आणि तर आता प्रेक्षकांनो, इथे कला संगीताकडे जाते आणि संगीताकडे गेल्याच्या नंतर इथे ती तिच्याशी बोलत असते की हे सर्व काही या पद्धतीने
झालेला आहे. म्हणजेच आता मी इथे जो काही अद्वैत आहे, अद्वैतशी बोलायला जात गेलेले आणि अद्वैत मात्र माझं काहीच ऐकत नव्हता, म्हणून मी त्याला ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्याला मी दरवाजा बंद करूनच निघून आलेले आहे असं इथे संगीताला कला सांगत असते. तेव्हा मात्र इथे आता कला जी आहे, संगीताची आहे, ती कलावरती ओरडते आणि कलावरती ओरडल्याच्या नंतर आता इथे जी काही इथे आपली कला आहे ती इथे बोलत असते. हे सर्व काही या पद्धतीने होईल असं सुद्धा आता मला वाटलं नव्हतं. असं सुद्धा आता इथे जी काही आपली कला आहे ती इथे बोलत असते. आणि त्याचसोबत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, जी काही कला आहे ती इथे सांगत असते की आता आई, मी आता अद्वैतला खोलीमध्ये बंद करून ठेवलेला आहे आणि मी बाहेर निघून आलेले आहे. आता बघूयात अद्वैत काय करतोय आणि काय नाही असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तर आता प्रेक्षकांनो, इथे जो काही अद्वैत आहे, अद्वैत मात्र इथे आता त्याचा टिफिन न घेताच निघून गेलेला असतो आणि त्याचा टिफिन घरीच विसरलेला असतो. आता त्याचा टिफिन जो आहे तो घरीच विसरल्याच्या नंतर मात्र आता जी काही कला आहे ती इथे संगीता तिला सांगत असते की जो काही टिफिन आहे तो अद्वैत घरीच विसरून गेलेला आहे. आणि तेव्हा मात्र इथे आता कला त्याचा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर अगोदरच जे काही इथे ऑफिसमध्ये कटकारस्थानं झालेले आहेत, म्हणजेच की इथे जी काही सरोज आहे, सरोज मात्र आता इथे त्याच्यावरती खूपच जास्त चिडलेली असते. आणि त्याच्यावरती चिडल्याच्या नंतर आता त्या मुलीला, म्हणजेच मधुरा नावाच्या मुलीला ती इथे कामावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती तिला सांगत असते की तू कामावर येऊ नकोस वगैरे, कारण तू जर कामावर आलीस तर मग इथे तुझ्यामुळे खूप जास्त नुकसानसुद्धा होत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आणि त्याचसोबत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सर्व काही या पद्धतीने सांगितल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली इथे कला आहे ती कला जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर जी मधुरा नावाची मुलगी आहे ती इथे तिला भेटते. आणि ती इथे तिला भेटल्याच्या नंतर तिला विचारत असते की काय झालेलं आहे, सर्व काही ठीक तर आहे ना. आणि तेव्हा मात्र इथे मधुराकडून काही गोष्टी इथे समजतात, म्हणजे तिच्या घरची जी काही परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे. आणि त्यामुळे इथे तिला कधी कधी सुट्ट्यासुद्धा घ्याव्या लागत असतात आणि सुट्ट्या घेतल्यामुळे इथे हे सर्व काही इथे या पद्धतीने होत आहे असं सुद्धा आता इथे त्या मधुराकडून कलाला समजतं. पण तरीसुद्धा आता मला इथे सरोज मॅडम ज्या आहेत त्या कामावरून काढून टाकत आहेत आणि तेव्हा मला खूप जास्त वाईट वाटते असं इथे ती बोलत असते. आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही कला आहे तिला सर्व प्रकार जो आहे तो लक्षात येतो आणि ती म्हणते तू काळजी करू नकोस, मी बघते काय ते, असं म्हणूनच आता ती जी काही आपली इथे अद्वैत आहे त्याच्याशी बोलायला जात असते. आता प्रेक्षकांनो, पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे, कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कला अद्वैतकडे जाते आणि अद्वैतकडे जाऊन त्याला पूर्ण मधुराची सिच्युएशन जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती का सुट्ट्या घेते, ती का दुपारूनच किंवा हाफ डे वगैरे टाकून कामावरून घरी जाते, कारण तिचं लहान बाळ आहे. बाळ म्हणजेच की अगदीच इतकंही लहान नाही आहे, पण जेव्हा तो आजारी असतो तेव्हा त्याला सर्वात जास्त आईची गरज असते असं इथे ती सांगत असते. आणि त्यामुळे तिला इथे सतत सुट्ट्या घेऊन घरी जावं लागतं. आणि त्यामुळेच इथे आता तिची सिच्युएशन समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तिला जर कामावरून काढून टाकलं तर मग तिचं कसं होणार, काय होणार, ह्या गोष्टी तू विचार करू शकतोस. आणि एका आजारी असलेल्या बाळाला आईची किती गरज असते हे सुद्धा तुला समजू शकतं असं इथे कला बोलत असते. आणि कलाने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर अद्वैतला तिचं म्हणणं पटतं. आणि जे काही तिला इथे कामावरून काढून टाकण्याचा सर्वोच्च निर्णय आहे त्या निर्णयावर इथे जो काही अद्वैत आहे तो सह्या करत नाही. आणि अद्वैतने सह्या न केल्यामुळेच आता इथे जो काही अद्वैत आहे तो इथे कलाशी बोलत असतो. ठीक आहे, मी तुला मला तुझं म्हणणं पटलेलं आहे. आणि त्यावर आता सरोजला नकार दिल्यामुळे तो म्हणत असतो मला खरेच काय म्हणणं आहे ते इथे पटलेलं आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे की आता जो काही अद्वैत आहे तो कशा पद्धतीने ते रिॲक्ट होतो. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मिराज वैसे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा. लक्ष्मी